आमच्या मागण्या आहेत, आरक्षण भेटण्याची आम्हाला आवश्यकची गरज आहे। तर 95चे आमच्या पोरं असून लागणत 45चे लागलीत, तर त्याचा अर्थ म्हणजे आमचा मोठा घोडा असून घोडा मागे राहिला आणि गधा मोरी चाललाय। स्वतःच्या खर्चानं आम्ही स्वतःच्याच आलेलो आहेत बळावर, कोणाचं काय आम्हाला हे नाही काय नाही, स्वतःच आम्ही खर्च खिशातून खर्च करूनच आलेले आहेत। समाजाचाच खर्च आहे आमच्या। चिताप होतं मॅडम, आम्हाला आरक्षण नाही म्हणजे लय आज परिस्थिती आमची मराठीची अशी आहे की फारच। हां मॅडम, आम्ही जाणारच नाहीत। आरक्षण भेटला त्यावेळेस भेटन त्यावेळेसच आम्ही वापस जाणार, त्यावेळेस असं की नाही द्या असं झालं तर झालं म्हणून आम्ही वापस जाणारच नाही, काही होईल। आम्ही आलो परभणी तालुका, परभणी जिल्हा, कुंभारी बाजार। आम्ही कुंभारी तालुका जिल्हा परभणी इथून आम्ही या आमच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये आम्ही गावापासून आमच्या जवळजवळ 30 तरुण या लढ्यामध्ये गावापासून जवळजवळ 20 तारखेपासून आंतरवॅलीपासून तर इथपर्यंत आज आमचा हा प्रवास। म्हणजे आमचे धर्मयोद्धा जरांगे पाटील यांनी जी मागणी केली आणि आज त्या मागणीकरता शासनाकडून समाधानकारक उत्तर आल्यामुळे आज जेवढा आमचा करोडून या मुंबईमध्ये समाज आलेला आहे, त्या समाजाला कारण थोडं धीर आलेलं आहे। तर तरी सरनं सांगितलं जोपर्यंत आम्ही याच्यावर रात्री याच्यावर जे वकील आहेत त्या वकिलाचा निर्णय घेऊन काही जर त्रुटी असल्या तर त्या त्रुटी दुरुस्त करून परत आम्ही तो शासनाकडून उद्या जार घेऊ। जोपर्यंत हातात ते जार पडणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही, हा त्यांचा मुद्दा आहे। आणि त्या मुद्द्यावर हा महाराष्ट्रातला सर्व मराठा समाज त्यांच्या पाठीशी आतापर्यंत आहे, राहणार आणि पुढेही राहणार त्यांच्या मागे।